नमस्ते. आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुमची चपाती अशी टम्म फुगत नाही आहे किंवा मऊ होत नाही आहे, तर माझ्या पद्धतीने चपाती करून बघा. तुमची चपाती नक्की टम्म अशी फुगेल आणि मऊ होईल. त्याच्यासाठी आपल्याला आधी पीठ मळून घ्यायचं आहे. मळून झाल्यानंतर पीठ 10 मिनिटे बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे पीठ चांगलं भिजतं. लगेच चपात्या करायला घ्यायच्या नाही आहेत. 10 मिनिटानंतर पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि लाटायचा आहे. आपण जसे मोदक बनवतो, मोदकाची घडी घालतो, त्या प्रकारे आपल्याला चपातीची घडी घालायची आहे. तेल लावून घ्यायचं आहे, वरून पीठ टाकायचं आहे आणि मोदकासारखं घडी घालून घ्यायची आणि लाटायला घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला चपाती लाटायची आहे. अजिबात जास्त जोर द्यायचा नाही आहे चपाती लाटताना. आणि बाजूने चपाती लाटायची आहे, मध्ये अजिबात जास्त चपाती लाटायची नाही आहे. चपाती शेकताना तवा गरम असला पाहिजे, त्यामुळे चपाती लाटतानाच तवा गरम करायला ठेवायचा. चपाती लाटून झाली आहे माझी. चपाती मस्त गोल लाटली गेली आहे आणि सगळ्या बाजूनी एकसारखी लाटली गेली आहे. त्यानंतर आपल्याला तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मग त्याच्यावर लाटलेली चपाती टाकायची आहे. 1 मिनिटानंतर चपाती आपल्याला पलटी करायची आहे आणि दुसरी बाजू चांगली भाजून घ्यायची आहे. आता ही दुसरी बाजू आपल्याला एकदाच भाजून घ्यायची आहे. सारखी सारखी चपाती पलटी करायची नाही आहे, त्यामुळे चपात्या कडक होतात. तुम्ही बघू शकता चपाती किती छान फुगली आहे. त्यानंतर एका कापडाने चपातीच्या कडा अशा थोड्या हलक्या हाताने दाबून भाजून घ्यायच्या आहेत, त्यामुळे सगळ्या बाजू छान शेकल्या जातात. त्यानंतर चपातीला तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी. या पद्धतीने तुम्ही चपाती एकदा नक्की करून बघा. तुमच्या सगळ्या चपात्या छान अशा टम्म फुगतील आणि छान मऊ होतील. एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. मी अशा प्रकारे सगळ्या चपात्या करून घेतल्यात आणि माझ्या सगळ्या चपात्या अशा छान टम्म फुगलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. थँक्यू. सबस्क्राईब करा चॅनलला.